शून्यातून विश्व निर्माण करणारे तेजस्वी व्यक्तिमत्व उद्योगपती माननीय श्री संजयजी घोडावत यांना 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर, सर्व विश्वस्त, संचालक, प्राचार्य, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व पालक। आरोपीला अटक झालेली आहे। तो लपून बसला होता, त्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोलिसांनी शोधून काढलेला आहे आणि लवकरच ही जी संपूर्ण घटना आहे या घटनेचा जो काही पर्दाफाश आहे तो लवकरच होईल। त्या संदर्भात आज काही माहिती पोलीस कमिशनरांनी दिली आहे। काही माहिती या स्टेजला देणं हे योग्य नाहीये, ती योग्य स्टेजला आल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचेल। पण नेमका घटनाक्रम काय आहे तो कसा घडला आहे या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला मिळेल। बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की आता इट इज टू अर्ली टू से धिस। या सगळ्या गोष्टी असर्टन झाल्यानंतर त्याच्यावर बोललं पाहिजे। आता पोलिसांनी आरोपी पकडलेला आहे, आज ती कस्टडी मिळाली असेल किंवा मिळेल, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन होईल। काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत, काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेले आहेत। त्याच्या सगळ्याचं कोरॅबरेशन होऊन मग या संदर्भातलं बोलणं हे योग्य होईल। मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं। योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राउडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता। तथापि ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो। निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।